तुम्ही बाया किती पळतात हे जर पाहायचं असलं फक्त म्हणायचं बाबा दूध उतू चाललंय, अय दूध उतू चाललंय दूध, या पिटी उशाला मागे टाकतात मग एवढ्या पळत त्या स्पीडनं. महिला किती पळतात हे पाहायचं असलं फक्त म्हणायचं दूध उतू. लय गोड वाटला असं ना आता तुम्हाला, नाही का? थांबा तुमची सोयच घेते आता. पुरुष मंडळी किती पळतात हे जर पाहायचं असेल तर हे लष्कर महिला मंडळ ताट बसा, अटेन्शन. झोपला असेल जागी करा, पाय पसरून बसला असेल मांडी घाला. पुरुष मंडळ किती पळते हे जर पाहायचं असेल सांगू का नको, सांगू का नको? 500-500 रुपये ठेवा लागतील बरं का. पण हा फुकट सांगत नसतो आपण. सांगू का नको? मग त्या 500 द्यायला तयार आहे तरी सांगा म्हणते. पुरुष मंडळ किती पळतं हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं आव मोबाईल वाजायलाय, मोबाईल कुणाचाही उचलू का? महिला मंडळीला काही गोष्टी आवडतात पा. शेण, साय, उतरण, अंजावई. शेण आता तरी सडे मारायचे अंगण नाही राहिले. पूर्वी ती सारून सडा हा मारून शेजारणीला चोथा पण भेटू देत नव्हती. चोथा शेणाचा, शेण, साय. बाईचा दुधातून साई तितका जीव असतो. बाई दूध वाढायला लागली तर लग्नाच्या सख्या नवऱ्याला पण साई पडू देत नाही. फुकून फुकून फलकट पाणी वाढी ती. दुधात किती जीव असतो. काय झालं एकदा कथेच्या निमित्ताने एका बाईने मला दुधाला, इथलं नाही सांगत बरं का, दुधाला बोलवलं. आणि बोलवल्याच्या नंतर म्हटलं काकू थंडच दूध आणा. त्या बाईनं दुधाचं पातील आणि चहाचा कप घेऊन बैठकीत आली. कप ठुला खाली, मला बोलायची आणि दूध कापात वाटायची. असलं दूध होतं लाल जरीत तापलेलं दिवसभर चुलीवर. खमंग साय आलेली त्याच्यावर भाकरी सारखी रट लाल रंगाची. खमंग दूध तापल्या, असा वास घुमत होता घरात. म्हणलं कपात नाही गिल्लासात वाता. त्या बाईनं मग गिल्लास मांडला. दूध उतू लागली. दूध वात्ता वात्ता साईनं कड सोडली. साई आल्या अलीकडं, हालायचं नाही बरं का आता. जशी साय अलीकडं आली म्हणलं पडती, पण हालायचं नाही, पडती. म्हणलं साई पडती, शांत बस. म्हणलं साई पडती. मी म्हणायचे काकू, ती म्हणायची हा. मी म्हणलं काकू, मी तिचं ध्यान भटकावायचे ना, पण ती काय भटकनाच. म्हणलं काकू, ती म्हणायची हा. काकू, ती म्हणायची हा. जशी साय दुधा संग बगुल्याच्या त्या पातिल्याच्या कडीला आली पडणार एवढ्यामध्ये बाईने फुंकर घातली. कसारी साय पलीकडच्या कडीला. जिच्या तोंडात 32 दात आहे तिच्या हातचं दूध तापलेलं खायचं. एक जरी गैरहजर असला सभासद त्या बाईच्या हातचं दूध खायचं. बायाला सवय दूध फुकायची. फू फू फू. आणि दात नाही माझा, थू थू. सारा थुका त्या साईचं इरजण, इरजणाचं दही. जिचे 32 आहेत तिच्याच हातचं दही दूध टाकलोनी खायचं. मला दूध आणि दुधाचे पदार्थ फार आवडतात. घरचे म्हणतात तुझा जन्म झाला बुधवारी. आणि लहानपासून मला कृष्ण चरित्राची आवडच आहे. म्हणजे आता दिसते मी, लहानपणी इतक्या खोड्या केलेल्या आहेत मी, सांगूच ना. कृष्णाच्या खोड्या त्याच सांगू शकतो तोच ज्याने लहानपणी खोड्या केलेल्या आहेत. एकदम असा समंजस साधा माणूस सांगूच शकत नाही कृष्णाच्या खोड्या. इपी तर खोड्या सांगायला माणूस पण इपी तरच लागतो. शेण, साय, उतरण. साईच जीव असतो बाईचा. साई दुधात. उतरंडी पहा तुम्ही, पूर्वी उतरंडी असायच्या बरोबर आहे ना. आता राहिल्या का? तुमच्याकडे काही काही मातीचे घर असतील पहा, त्यांच्या घरी जुन्या घरी. उतरंडी पहिले डबे नव्हते. खालच्या उतरंडीत खारुड्या, वरच्या उतरंडीत वडे. वड्याला काय म्हणते, सांडगे का? सांडगेच ना. खालच्या उतरंडी, खालच्या मडक्यामध्ये डेऱ्यामध्ये खारुड्या, त्याच्यानंतर सांडगे म्हणजे वडे, त्याच्यानंतर पापड्या, त्याच्यानंतर कुरडया, त्याच्यानंतर पापड, त्याच्यावरच्या उतरंडीला शेवया, त्याच्यानंतर गांजा. अशी उतरण लावलेली असायची पा. ती सांगायची माझ्या सासूच्या हातची, आजी सासूच्या हातची, पंजी सासूच्या हातची, खापर पंजी सासू, निपर पंजी सासू, आपर पंजी सासू, ढोपर पंजी सासू. त्याच्या कलीकडची पंजी सासू मला येत नाही बरं का, इथपर्यंत येत आहे. तुम्हाला माहिती कोणाला? याच्या पलीकडचं नाही ना, मग राहू दे, स्टॉप करूया. आणि जावई,
बाईला जावई म्हणजे किती प्रिय असतो. ती म्हणती बाई आमचं पोरग निव्वळ बैल, माईचं ऐकत नाही बायकोचं ऐकत. माईला नेत नाही बायकोला गाडीवर बसून नेत. म्हणतेल फिरायला नेईन, तिच्या माहेराला नेईन, जत्राला नेईन, भागवत कथेला नेईन, वावरात नेईन. आता त्याच्या बायकोला न्यायचं डांगऱ्यावर तुम्हाला नेईन का बसून माग. बायकोलाच नेतो म्हणे, बायकोलाच फिरवायला नेतं. तिला साडी आणीन, तिला कानात लिहिलं करीन, तिला पैंजण करीन, तिला जोडवे करीन. निव्वळ बैल म्हणे, निव्वळ बैल. बाई माझ्या ठकीचा नवरा, ठकीच्या शब्दाच्या पुढं नाही. अगं बाई हेव तरी नुसता बैल होता, ठकीचा तर पक्का नंदी बैल. मृत्यू लोकातला स्वर्ग म्हणजे सासरवाडी. माझी माझी ग सासूरवाडी, सासूरवाडीला पितो. सासूचं सगुण ब्रह्म म्हणजे जावई आणि मृत्यू लोकातलं स्वर्ग म्हणजे सासरवाडी. बोलू गोड वाक्य. सासरवाडीला गेल्याच्या नंतर येडा भोळा जावई सुद्धा चांदीच्या बशीमध्ये, चांदीच्या प्लेटमध्ये बदामाचा आणि तुपाचा शिरा खातो. ही प्रपंचातली व्यवस्था आहे. पण आळंदी ते पंढरपूरच्या पायीवारीमध्ये 750 एकर जमिनीचा मालक सुद्धा नांगरलेल्या नांगरटीत आणि शेतात झोपतो. ही परमार्थातली अवस्था आहे. सासूचं सगुण ब्रह्म, आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 10-5 माणसाची ताना तानी, नाकाचा मोती ठेवी गहाण, पण राखी जावयाचा मान. काय झालं, हेलचात होता सप्ता, सप्त्याला आला जावई. आणि पहिल्या दिवशी काय करावं काय करावं, मेथीचं सीझन होतं. सासूने केली जावयाला मेथीची भाजी. भाजी अशी झाली, हाटून केली, जावयानं चुरू चुरू हाणली. आणि तिथून पुढं 6 दिवस मुक्कामाला होता जावई. काय ती मेथी इतकी आवडली जावयाला, जावईने इतकी मेथी खाल्ली, इतकी मेथी खाल्ली. तू म्हणे काय मेथी राव, याला म्हणतात मेथीची भाजी, अशी असते मेथी, याला म्हणतात मेथी खाऊ तर सासरवाडीतच. आणि तसं तसं सासूचं अंतकरण भरून यायचं आतल्या खोलीतून. तिनं डोक्यात एकच फिट करून घेतलं, जावयाला मेथीची भाजी, जावयाला मेथीची भाजी. पाहता काय 7 दिवस रट्टा होता मेथीचा. सकाळी मेथीची भाजी, दुपारी मेथीचं वरण, संध्याकाळी मेथीचे पराठे. 21 वेळा खाल्ली, 21 वेळा. कदरला ना ते जावई. जावई म्हणे मामी, मामी म्हणे काय, जावई म्हणे मामी आपलं मेथीचं वावर कुठे. सासूबाई म्हणे जावई बापू कशासाठी, एकदाच जातो मेथीनं चरून येतो म्हणे. कदर आरा लाव तुमच्या मेथीनं, एवढी मेथी खाऊ घालायची असते का कुठं.